मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्ट आमचा हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी यांच्याशी ट्रेनिंग करत असताना किंवा त्यांचे वर्कशॉप्स घेत असताना काही जे आमचे अनुभव आहेत किंवा त्यांच्या शेअरिंगमधून आम्हाला जे कळतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं किंवा आमच्या ट्रेनिंगमधलाही काय पार्ट तुमच्याशी शेअर करणं हाच एकमेव उद्देश आहे या व्हिडिओ सिरीजचा. आणि यातून तुम्ही काही जण आमचे प्रोग्राम्स कराल, काही जण करू शकणार नाही, पण तुमचा बेनिफिट व्हावा हे आमचं विजन मिशन जे आहे हे साध्य व्हावं हाच एकमेव उद्देश आहे. मित्रांनो, या थंबनेलमध्ये मी जे टायटल दिले ते तुम्हाला लक्षात आलंच असेल की नथिंग किल्स बिझनेस फास्टर दॅन लॅक ऑफ मनी. व्यवसायामध्ये पैसा हा एकदा स्केर्सिटीमध्ये गेला किंवा पैसा असणं बंद झालं की बिझनेस संपायला वेळ लागत नाही किंवा तो फार फास्ट स्पीडने अधोगतीला जातो. का बरं असं होतं मित्रांनो? आणि पैसा हा महत्त्वाचा असून सुद्धा आपला उद्योजक किंवा व्यावसायिक त्याच्याकडे लक्ष देत नाही, अशा केसेस पण बघायला मिळतात. आता काही जण म्हणतात की नाही, व्यवसायामध्ये आम्ही फक्त फोकस ठेवतो, आमच्या कामावर फोकस ठेवतो किंवा पैसे तर मिळणारच आहेत, मनी इज आउटकम, त्यासाठी फक्त काम करणं आवश्यक आहे. मला मान्य आहे तुमचं सगळं म्हणणं, पण व्यवसायामधून पैसा निर्माण करणं, त्याच्यावर लक्ष असणं हे सुद्धा तुमचं कर्म आहे हे विसरून जातो मित्रांनो. म्हणजे अगदी आपण हा जरी विचार केला की काही जण अशा उदात्त भावनेने सांगत असतात की मी व्यवसायामध्ये जातो ते लोकांचं भलं व्हावं म्हणून, लोकांची चांगलं व्हावं याची इच्छा माझी आहे. नो डाऊट ती असायलाच हवी, पण व्हॉट अबाउट तुमचा व्यवसाय जिवंत राहिला तर हे शक्य आहे ना. आणि व्यवसाय जर टुणटुणीत राहिला तरच शक्य आहे. मग व्यवसाय टुणटुणीत राहायचा असेल तर तुमचा कॅश फ्लो हा चांगला असला पाहिजे मित्रांनो. तो जर पोत्यात आला तर समजून घ्यायचं तुमचा व्यवसाय हा कॉम्प्रोमाइजिंग लेवलला पहिल्यांदा असेल आणि नंतर तो एका अशा अवस्थेत सापडेल की तो वाटेल त्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागेल, कर्ज घ्यायला लागेल, हँड लोन्स घ्यायला लागेल आणि मग शेवटी व्यवसाय हा तुम्ही स्वतःहून बंद कराल किंवा आपोआप बंद होईल. अगदी तुम्ही बघा, तुमचं जर कॅश फ्लोवर लक्ष नसेल तर तुमचं कॅश क्रंच तुम्हाला काय काय ॲडजस्टमेंट करायला लागतो, कॉम्प्रोमाइजेस करायला लागतो. त्यामुळे हे झिग झिगलरचं वाक्य आहे मी जे तुम्हाला सांगितलं, नथिंग किल्स बिझनेस फास्टर दॅन लॅक ऑफ मनी. हा सगळ्यात फास्टेस्ट मार्ग आहे ज्याने बिझनेस बंद होऊन जातो, बिकॉज लॅक ऑफ मनी. आणि त्याला इग्नोर केलं जातं. मग आपण काही दिवस मॅनेज करतो, इकडून तिकडून पैसे आणतो, सर्वायवल मॅनेज करतो, ओनर कसा तरी स्वतः सर्वाईव्ह होतो. तो एक भ्रामक कल्पनेत जगत असतो की मला थोडेसे उशिराने पैसे मिळणार आहेत. पे युअर सेल्फ फर्स्ट विसरून गेलेला असतो तो. आणि मग शेवटी त्याचं सफरिंग या लेवलला पोहोचतं की त्याचा बिझनेस आणि तो स्वतःही दोघंही सफरिंग झाल्यामुळे बिझनेस ग्रो होत नाही मित्रांनो. त्यामुळे मला तुम्हाला या व्हिडिओद्वारे एकच रिक्वेस्ट, संदेश, काही म्हणा, तुमच्यापर्यंत पोहोचवायचा, तो म्हणजे टेक केअर ऑफ युअर कॅश फ्लो. पैशावर लक्ष द्या. पैसा हा कमवलाच पाहिजे यावर लक्ष द्या. इंटेन्शनली पैसा किती येतो यावर काम करा. आणि तो सर्वायवलसाठी नसला पाहिजे, ग्रोथसाठी असला पाहिजे. सर्वायवल तर तुम्ही आत्ताही, ज्यांचा व्यवसाय चालत नाही त्यांचं सर्वायवल अजूनही होतच असेल ना. तुमचं काय बंद पडलंय काय? घर व्यवस्थित चालू असेल, कसे तरी पैसे मॅनेज करून घर चालवत असाल, मुलांची फीस पण कशी तरी भरत असाल, पगार पण आणून देत असाल इकडून तिकडून, पण त्या सर्वायवल विषयी आपण बोलत नाही. वी आर टॉकिंग अबाउट ग्रोथ. त्यामुळे मी असंख्य व्हिडिओज टाकलेले आहेत मागे या विषयावर की सर्वायवलच्या बाहेर येऊन फायनान्स मॅनेजमेंटसाठी काय करावं. थोडंसं त्याकडे लक्ष द्या मित्रांनो. थोडासा स्वतःचा वेळ तिथे घालवा की हाऊ यू कॅन बिल्ड युअर फायनान्स इन बिझनेस, हाऊ यू कॅन मॅनेज युअर रोटेशन इन बिझनेस, यावर थोडंसं लक्ष द्या. पैसा हा तुमच्या बिझनेसमध्ये असलाच पाहिजे. अन्यथा यू आर आयदर लाईंग की मला पैशा वाचून काही फरक पडत नाही, ऑर यू आर डुईंग बिझनेस ॲज अ हॉबी. तुम्हीच विचार करून बघा.
मित्रांनो, आता इथेच थांबवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.